ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सिद्धार्थ, पंकजा मुंडे यांचं जे हेलिकॉप्टर आहे ते खरं तर भगवान बाबा भक्तिगडाकडे रवाना झालेलं होतं, पण तांत्रिक अडचणीमुळे ते परत बोलवण्यात आलं। सध्याची नेमकी या संदर्भातली काय अपडेट मिळते? आपल्या मागे खूप मोठा जनसमुदाय दिसतोय, जे समर्थक आहेत ते दिसत आहेत या ठिकाणी आलेले। सिद्धार्थ, सगळ्याबद्दल सविस्तर काय शक्तीचा हा अलौकिक संगम नियोजित पंकजा मुंडे या 12 वाजता परत निघाल्या होत्या गोपीनाथ गडावरचं दर्शन घेऊन। त्या आल्या, त्या ठिकाणी विमानात बसल्या, मात्र विमान उडाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी खाली उतरवण्यात आलं परतवून। याचं महत्त्वाचं कारण आहे की एटीसीचे क्लिअरन्स करण्याचं काही कन्फ्युजन होतं, ते आता क्लिअरन्स भेटलेलं आहे। त्यामध्ये जवळपास अर्धा पाऊण तासाचा उशीर झालेला आहे आणि तेवढाच उशीर जो आहे पंकजा मुंडे यांना या ठिकाणी यायला होणार, कारण 12:30 वाजता पंकजा मुंडे या ठिकाणी भाषण करणार होत्या। ऑलरेडी 1 तास उशीर झालेला आणि इथून पुढे होऊ शकतो, मात्र आपण उशीर जरी होत असला तर या ठिकाणी लोक हलणार नाहीत। मलाही माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, कारण पंकजा मुंडे यांना ऐकण्यासाठी लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना कितीतरी उशीर झाला तर या ठिकाणाहून एकही माणूस जाऊ शकत नाही। ही गर्दी जवळपास सकाळी 10, 10:30, 11 पासून ही गर्दी उभी आहे आणि ही गर्दी इथून हलायला तयार नाही। 1 ते 1.5 तास पंकजा मुंडेंना या ठिकाणी यायला उशीर लागेल, तेवढंच त्या ठिकाणी भाषण। मात्र आता आयोजकांनी थोडासा कार्यक्रमामध्ये बदल केलेला आहे। पंकजा मुंडे आल्यानंतर जे स्वागत समारंभ असतो, मान सन्मान केला जातो, तो आधीच करून घेतला जातोय आणि अनेकांची भाषणं या ठिकाणी कमी केली जातील, कारण पंकजा मुंडेंचं महत्त्वाचं आणि मुख्य भाषण असतं आणि ते भाषण ऐकण्यासाठी लोक या ठिकाणी आलेले, तर त्यांना जास्तीत जास्त वेळ मिळावा, उशीर झालेला कसा तरी कव्हर होईल याचा प्रयत्न आता आयोजक करतायत। आणि त्यामुळे जे आधीचे कार्यक्रम होऊ शकतात ते सगळे मान सन्मान करणे किंवा छोटी मोठी भाषणं स्थानिक नेत्यांची या ठिकाणी घेतली जातील। मात्र आपण बघतोय किती मोठ्या प्रमाणात लोक आलेले आहेत आणि पंकजा मुंडे आल्या नाहीत, त्यामुळे आणखी काही लोक बाहेर आहेत, रस्त्यावर आहेत, पण पंकजा मुंडे या ठिकाणी आल्या तर हा जो आहे पूर्णच्या पूर्ण भगवान बाबा भक्तिगडावरील हा जो मैदान आहे हे पूर्णच्या पूर्ण भरून जात असतं। आताच भरलेले, मात्र अजूनही एवढीच लोक रस्त्यावर आहेत, कुणाची वाहनं अडलेली आहेत, कुणाला यायला रस्ता मिळत नाही। मात्र काही लोक पायी निघालेले, 3 ते 4 किलोमीटरची जी सावरगावकडे येणारे रस्ते सगळे पॅक आहेत, मात्र लोक आता जागा मिळेल त्या ठिकाणी गाडी लावून पायी निघालेले आहेत आणि लोक जत्तेच्या जत्ते या ठिकाणी अतिशय मोठा जनसमुदाय इथं जमल्याचं सिद्धार्थ आपण न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना ही दृश्य दाखवत आहोत आणि लोक आतुरतेनं वाट पाहतायत आता पंकजा मुंडे नेमकं केव्हा दाखल होणार आहेत आणि केव्हा त्या बोलायला सुरुवात करतील, मार्गदर्शन करतील, संकल्प नेमका काय आहे तो जाहीर करतील। या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींवर आपली नजर असणारच आहे। एका ब्रेकसाठी थांबूया, बघत रहा न्यूज 18 लोकमत।